सह्याद्री अतिथीगृहात महादेव कोळी समाजानं गोंधळ घातलाय। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा गोंधळ घालण्यात आलेला आहे। जात पडताळणी समिती रद्द करावी या मागणीकरता हा समाज आक्रमक झाला होता। गिरीश महाजन यांनी कोळी समाजाशी संवाद साधला। सह्याद्री अतिथीगृहाबाहेर हा संवाद साधण्यात आला। ही मीटिंग झाली आणि मीटिंग चालू असताना आणि मीटिंग संपवताना सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये वाद असता कामा नये। त्याच्यामुळे ते मग कोळी असतील किंवा ते महादेव कोळी असतील किंवा इतर अनेक ज्या त्याच्यामध्ये दोन आहेत, काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येतात, काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येत नाहीत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक हे त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाहीत आणि त्याच्यामुळे असे दोन भाग पडण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याच्यावर सोल्युशन मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की पुढच्या वेळेला दोघांच्याही मीटिंग या स्वतंत्र घेतल्या जातील। मी तुम्हाला एकच बोलू लागलो की सध्या जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिला की कोणत्याही समाजावर कोळी, डोकरे कोळी असेल, टोकरे कोळी असेल, महादेव कोळी असेल यांच्यावर अन्याय होणार नाही या शब्दात। आणि कमिशनरला काय बोलायचे तेही बोलले। शेवटी ही जी अंतिम निर्णय झाला नाही, परंतु मला वाटतं की 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर दुसरी तारीख साहेब देतील आणि त्या तारखेला हे जे घडलेलं आहे याचा दोन्ही बाजूने दोन्ही भांडणं करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती ती दूर केली आणि कोळी बांधवावर अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्री महोदय बोलले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।